नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यासोबत पीक कर्ज या संदर्भात आपण नेहमीच आणि वेगवेगळे महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते पाहत असतो. आणि अशातच सध्या विविध क्षेत्रातून कर्जमाफी संदर्भात मागण्या होत असल्यामुळे कर्जमाफीच्या मागण्यासंदर्भात अनेक अपडेट महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत. परंतु त्यासोबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे आणि ती म्हणजे की आपल्या राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक जी आहे ती नुकतीच झाली आहे. आणि यामध्ये आपल्या या चालू वर्षामध्ये म्हणजे की येणाऱ्या 2025 आणि 26 या वर्षाखाली पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. आणि ती म्हणजे की जे काय आता दिवसेंदिवस वाढणाऱ्या निविष्ठांच्या किमती आहेत आणि वाढता उत्पादन खर्च आहे, तर या गोष्टी ध्यानात घेऊन सहकार विभागाने 2025-26 या वर्षाकाठी पीक कर्ज मर्यादेमध्ये भरीव वाढ जी आहे तर ती केली आहे. आणि यामध्ये वाढ जर पाहिलं तर जवळपास 16% ते 161% वाढ केली असून म्हणजेच की 1.5 वाढ करण्यात आली आहे. आणि यामध्ये सर्वाधिक वाढ जी आहे ती 161% ही जी आहे ती आपल्या स्ट्रॉबेरी या पिकासाठी करण्यात आली आहे. आणि सर्वात कमी म्हणजे सर्वात जास्त वाढ 101% जी आहे ती स्ट्रॉबेरीसाठी, तर सर्वात कमी वाढ जी आहे ती 16% तर ती मक्यासाठी करण्यात आलेली आहे. आणि नेमकंच म्हणजेच की नुकतंच सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तांत्रिक समितीची बैठक जी आहे ती झाली आहे. आणि यामध्ये आपल्या कृषी क्षेत्रातील विविध घटकांच्या दरवाढीचा विचारविनिमय करण्यात आला आहे. आणि यात कृषी निविष्ठांच्या किमती, मंजुरी त्यासोबत इंधन दरवाढ आदी घटकांवर चर्चा झाली आहे. आणि यानुसार विविध 24 पिकांच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि यामध्ये जवळपास हेक्टरी 16% ते 161% प्रति हेक्टरी वाढीस जी आहे ती मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यानुसार मित्रांनो, पीक कर्जाच्या विविध पिकांची कर्जमर्यादा जी आहे तर ती पुढील प्रमाणे वाढवण्यात आली आहे. तर ज्यामध्ये पाहू शकता की आडसाली ऊसाला जवळपास अगोदर 1,32,778 ते 1,69,904 रुपये एवढं पीक कर्ज जे आहे देण्यात येत होतं, परंतु आता जवळपास 1,65,000 ते 1,80,000 रुपये. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जो आपला ऊस आहे जो की पूर्व हंगामी आहे त्यासाठी 1,15,000 ते 1,55,000 अगोदर मिळत होतं, परंतु आता 1,45 ते 1,70 जे आहे तर ते पीक कर्ज आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आणि हे जे दर काय तर ते हेक्टरी दर आहेत. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की आता जो काय आपला चालू ऊस असेल तर चालू ऊसासाठी जवळपास 1,14,000 ते 1,57,000 अशा प्रकारे अगोदरच्या काळामध्ये मिळत होतं, परंतु आता त्यामध्ये वाढ करून 1,45 ते 1,70 देण्यात येणार आहे. आणि खोडव्याला जवळपास 1,25,000 ते 1,60,000 रुपयापर्यंत पीक कर्ज आहे तर ते देण्यात येणार आहे. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे की कापसासाठी सुद्धा 51,000 ते 70,000 हा जुना दर होता, परंतु आता 60,000 ते 75,000 हा नवीन दर करण्यात आलेला आहे. त्यासोबत भातासाठी 46,000 ते 65,000 हा जुना दर होता, परंतु आता 58,000 ते 75,000 रुपये हा नवीन दर करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपलं जे काही सोयाबीन हे प्रमुख पीक आहे, तर या सर्व प्रमुख पिकासाठी अगोदर 43,543 ते 66,163 असे दर होते, तर आता 58,000 ते 75,000 रुपये प्रति हेक्टरी असे दर करण्यात आले आहेत. त्यानंतर तुरीसाठी जर पाहिलं नवीन दर तर 47,000 ते 54,000 रुपये असं करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे काही पीक आहे तर तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकता की कोणत्या पिकासाठी किती जे आहे पीक कर्ज आहे अगोदर किती मिळायचं आणि किती वाढवण्यात आला आहे. यात तुम्ही व्हिडिओ थांबवून पाहू शकता, ज्यामध्ये मक्का असेल, आंबा असेल, केसर आंबा असेल, अंजीर असेल, काजू असेल, स्ट्रॉबेरी असेल, टोमॅटो असेल, रेशीम किडे संगोपन असेल, अशा प्रकारे जे कर्जाची मर्यादा आहे तर ती संपूर्णतः वाढवण्यात आली आहे. परंतु यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काय आहे आपलं सोयाबीन, तर सोयाबीनला अगोदर 43,543 ते 66,163 अशा प्रकारे दर मिळत होते, परंतु आता 58,000 ते 75,000 रुपये प्रति हेक्टरी असे दर जे आहेत ते जाहीर करण्यात आले आहेत. त्यासोबत आपल्या जिल्ह्यात कापसासाठी अगोदर 51,000 ते 70,875, परंतु आता 60,000 ते 75,000 रुपयापर्यंत जी आहे तर ती मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. तर आपलं पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.